श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर मार्च महिन्यातल्या शेवटच्या 2 राशी आपल्या राहिल्या होत्या. काही गोष्टी आणि काही कारणामुळे व्हिडिओ तुम्हाला 2 व्हिडिओ जे राहिले, तर ज्या राशीचे व्हिडिओ 2 राहिलेले आहेत ते वेळाने अपलोड करत आहे. आज आहे तारीख 16 तारीख आहे या महिन्याची, मार्च महिन्याची. तरीसुद्धा कुंभ राशीचा हा मंथ कसा जाईल हे आपण बघणार आहोत. कुंभ राशीसाठी तुमच्या कुलदेवतेचं किंवा तुम्ही ज्या देवतेची सेवा तुम्ही करत असाल तर त्या देवतेचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. तुमची एनर्जी काय सांगते आहे, करंट एनर्जी या महिन्यामध्ये, किंवा तुमचं कोणतं महत्त्वाचं काम होणार असेल तर नक्की तुम्हाला ती एनर्जी पिक होणार आहे का, किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्या कोणत्या गोष्टी घडणार आहेत हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. आपल्या कुलदेवतेचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. 3 वेळा नाव घ्यायचं आहे. किंवा तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम या आठवड्यामध्ये व्हायचं असेल तर त्या कामाचं सुद्धा तुम्हाला नाव घ्यायचं आहे की हे काम माझं झालं पाहिजे. श्री स्वामी समर्थ. सेलिब्रेशन तर आहे. पैशा संदर्भात काही गोष्टी असतील तुमच्या, त्यासुद्धा होताना दिसता आहेत. प्रेम, जिव्हाळा, नातेसंबंध सगळं व्यवस्थित आहे या महिन्यामध्ये. दुसरं असं आहे की जर तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर त्यात थोडासा अडथळा दिसतोय. दुःखाचं काही म्हणजे असं आजारपण येताना दिसतंय, त्रास होताना दिसतोय, जेणेकरून तुमच्यामध्ये म्हणजे आजारपण निघतं आहे आणि तुमचा पैसा तिथं वेस्ट जातो आहे. किंवा घरामध्ये असं निगेटिव्ह शक्ती आहे ज्यामुळे तुम्हाला आजारपण सतत लागतं आहे आणि त्यामुळे तुम्ही आजारी पडताय आणि तुम्हाला दवाखान्यामध्ये पैसा खर्च करावा लागतो आहे. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या या महिन्यामध्ये घडताना दिसत आहेत. दुसरं आहे सेलिब्रेशन. एकतरी तुम्हाला तुमच्यामध्ये कोणतरी सेलिब्रेशन कसलं आहे ते बघूया. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीसाठी या महिन्यामध्ये सेलिब्रेशन कोणतं असू शकतं? श्री स्वामी समर्थ. अचानकपणे कोणतंही सेलिब्रेशन येऊ शकतं. असं नाही आहे की कोणत्या गोष्टी पैशा संदर्भात तर आहेच आहे. पैशा संदर्भात एखादं चांगल्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये मोठा लाभ होताना दिसतो आहे. पण नकळत जेणेकरून तुम्ही त्याची अपेक्षा कधी केली नव्हती अशी काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. अचानकपणे एवढ्या दिवस ते काम थांबलं होतं आणि अचानकपणे ते काम होतं आहे. ते तुम्हालाच माहीत नाही की हे कसं होतं आहे आणि का होतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये होताना दिसता आहेत. दुसरं असं आहे पैशा संदर्भात जर कोणते काम असेल, पैशा संदर्भात कोणत्या अडचणी असतील तर या महिन्यामध्ये ते सुद्धा दूर होताना दिसतं आहे. एक शाईन करताना दिसतं आहे तुम्ही, जेणेकरून तुम्हाला या महिन्यामध्ये एक चांगलं वर्चस्व मिळेल किंवा चांगली पोस्ट मिळेल. कामासंदर्भात सुद्धा तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या अनुभवायला मिळतील. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या या महिन्यामध्ये बघताना दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. तरीसुद्धा कवड्यांवरती एनर्जी बघते की तुम्हाला कोणतंही असू दे, तुम्हाला या महिन्यामध्ये कोणतंही काम तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा काहीही असेल तुमचं काम ते व्हायचं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की तुम्ही तुमची जे काय असेल काम ते मनात धरायचं आहे आणि आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या देवीने आपल्याला साथ देऊन आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी संपन्न झाल्या पाहिजेत. श्री स्वामी समर्थ. 3 वेळा आपल्या कुलदेवतेचं नाव घेऊन आपल्या जे काय काम तुमचं असेल तर ते मनात धरायचं आहे. श्री स्वामी समर्थ. या महिन्यामध्ये ते काम कंप्लीट होईल का हे आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काम तर होताना दिसतंय तुमचं, पण कसं आहे माहिती का, खूप काही अडथळे आहेत, खूप लोक तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, जेणेकरून तुमच्यामध्ये अडथळा होताना दिसतोय. जेणेकरून तुम्ही पटकन विश्वास ठेवता कोणावर, ते विश्वास ठेवू नका, कारण ते काम कुठंतरी बिघडण्याची शक्यता आहे. जेणेकरून तुमची मानसिकता पण व्यवस्थित नाही आहे. होता काम तुम्हाला म्हणजे असं एखादी व्यक्ती हो बोलली आणि 2 दिवसांना त्यांनी पाठ फिरवली, अशा काही गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये होताना दिसतोय. त्यामुळे तुम्ही एकावरती कोणत्या गोष्टीवर डिपेंड होऊन राहू नका. त्या गोष्टीसाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करायचा आहे आणि जास्त त्यामध्ये म्हणजे सतर्कतेनं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कोणत्याही गोष्ट असू दे त्या गोष्टीवर तुम्हाला सतर्कतेने काळजी घ्यायची आहे. लहान मुलांच्या बाबतीत जर विचार करायला गेला, शिक्षणाच्या बाबतीत असेल, किंवा तुम्ही आता बरेच जण स्कूल वगैरे चेंज करण्याच्या पण विचारामध्ये आहेत, तरीसुद्धा तुम्ही करू शकता. या महिन्यामध्ये तुमचा जर काय तसा विचार चालला असेल तर तसं करू शकता. तुम्हाला बघून येणे किंवा नवीन काहीतरी मुलांच्यासाठी सेलिब्रेशन दिसते किंवा त्यांच्यासाठी काहीतरी नियोजन करताना दिसत आहे, कुठेतरी फिरायला जाताना दिसत आहे लहान लेकरांच्यासाठी, तर ते सुद्धा योग्य आहे या महिन्यामध्ये. 1 2 3 4 5 6 7
देवीची साथ आहे, देवीचा उजवा कौल आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्हाला हा महिना चांगला जाणार आहे. जे काही काम तुम्ही मनामध्ये धरलं असेल तर ते 100% कंप्लीट होईल. आणि तुम्हाला या महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगते त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. गुरुवारचा जो दिवस आहे तो तुमच्यासाठी लकी असणार आहे. येणाऱ्या आठवड्यात म्हणजे शेवटच्या आठवड्यात, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कंटिन्यू करताना बघता येईल, हे मी नक्की सांगू शकते. श्री स्वामी समर्थ.